द्वितीय दिवसाची कथा. आता इथे श्री वेदव्यासजी कोणत्या देवाला वंदन करत नाहीयेत, तर मग कोणाला करतात? तर सत्यम परम धीमहि, सत्याला वंदन केले. कारण की सत्याच्या वरी कोणता धर्म नाहीये, सत्य हाच धर्म. म्हणूनच आपल्याला म्हटलं पण जातं, मला लहानपणापासून सांगितलेलं की बाळ, माझे बाबा मला म्हणत असत की गजानन, सत्य जेव्हा बोलशील त्यावेळेस पूर्ण जग तुझ्या पाठीशी असेल, आणि जेव्हा तू खोटं बोलशील त्यावेळेस तुझ्या पाठीशी मी देखील नसेल. त्याच्यामुळं आपल्याला जेवढ्या घरात जेवढे लेकरं असतील, लेकरांना आणलं पाहिजे कथेमध्ये. कारण की सत्संगच असा एक मार्ग आहे जिथून आयुष्यात जगायचं कसं ते सत्संग सांगतो. मग ते भजन कसं करायचं, सत्संग कसं करायचं, भक्ती कशी करायची, तो परमात्मा सांगतो. कशाद्वारे? जे मोठे मोठे भक्त होऊन गेले त्यांच्याद्वारे. ध्रुवजी असतील, प्रल्हादजी असतील, तर त्यांनी जशी तपस्या केली, त्यांनी जशी भक्ती केली, त्याच्याद्वारे आपल्याला समजू शकतं की भक्ती कशी करायची, सत्याचं पालन कसं करायचं, परमात्म्याचं भजन कसं करायचंय, ते त्यांच्या चरित्रातून आपल्याला समजतं. आणि जोपर्यंत आपण आपल्या बालकांना, मुलगा असो किंवा मुलगी असो, जोपर्यंत आपण त्यांना कथा श्रवण करण्यासाठी, सत्संग करण्यासाठी आपण स्वतःहून म्हणत नाहीत, तोपर्यंत ते आपल्या या मार्गाकडे येणार नाहीत. आपल्याला सांगावं लागतं की बाई, आता इथं असतील भरपूर की त्यांचा मुलगा दारू पित असेल, त्याला सांगायची गरज होती का बाई बाळ तुझा दारू पी? सांगायची गरज नव्हती. पण सत्संग कर, भजन कर, हे सांगायची गरज आहे का? कारण ती सत्य आहे, आणि सत्य करण्यासाठी सांगावं लागतं, वाईट गोष्टी करण्यासाठी सांगावं लागत नाही. पण चांगलं कार्य करण्यासाठी गोष्टी सांगाव्या लागतात. जोपर्यंत आपण आपल्या बालकांना सांगणार नाही की परमात्म्याशिवाय दुसरं काही सुद्धा नाही, तोपर्यंत त्यांना समजदार देखील नाही आहे. कारण की आपण सत्य सांगणार नाही, आपण त्यांना सत्य सांगत नाही. आणि असं कोणी नसेल की आपल्या लेकराला म्हणत असेल बाबा भजन कर. हे सर्व जग जे आहे ते मिथ्य आहे, या जगामध्ये काही सुद्धा ठेवलेलं नाहीये. जर ठेवलंय तर तो फक्त परमात्म्याशी ठेवलेलं आहे, त्याच्यापाशीच सगळं आहे, त्याच्यापाशीच तू जा. आपण प्रत्येक गोष्ट लहान लेकराला समजून सांगतो. मला सुद्धा लहानपणी म्हटलं गेलं होतं की तू मोठी झालीस, तुला दुसऱ्या घरी जायचंय, तुला मोठं व्हायचंय, तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय. पुढे गेल्यानंतर असं म्हणणं नाही की तुझ्या बाबांनी तुला शिकवलं, खूप मोठं केलं, कॉलेजमध्ये घातलं, पण तुला संस्कार नाही आहेत. संस्कार देणे गरजेचे. माझ्या बाबांनी मला शिकवलं, खूप शिकवलं. ग्रॅज्युएशन चालू आहे, पण माझ्या बाबांनी ज्यावेळेस मला लहानपणापासून माझे बाबा ध्यानाला बसायचे, त्यांच्या जवळ जाऊन बसायचे. मला काही समजत नव्हतं वही कशा पायी बसतं, ते डोळे झाकून बसायचे. आणि मला माझी आई म्हणायची की शांत बस, कालवा करू नको, तुझे बाबा ध्यानाला बसले. मग विचारायचं की का बसले, तर म्हणायची डोळे झाकून देवाचं दर्शन घेते. मला पण घ्यायचं, म्हणे त्याला तप करावं लागतं. देवाच्या भजनासाठी कधी कधी सांगायचं की संध्याकाळची आरती म्हणायची, सकाळची आरती म्हणायची, पूजा करायची, देवाला स्नान करवायची, त्यांची सेवा करायची. थोडीफार केली, पण देवाने योगायोग असा जुळवला, मानव देव म्हणत असेल एवढी सेवा नको तुझी, तू आणखीन सेवा कर, तू तर करच, लोकांना पण करो. त्यांनी आज मला इथं बसवलं. मी माझ्या मनाने इथं नाही बसलेली की माझं मन झालं कथा करायची, माझं मन झालं भागवत शिकायचे, माझं मन झालं रामचरितमानस शिकायचे, मला वाचायचे, ते जीवनात उतरवायचे. हे माझ्या मनाच्या गोष्टी नाही आहेत, ते वरच्याने सांगितलं. तेव्हा जाऊन मी इथं आले.
ये तो कर्म है उनका, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं। ये तो कर्म है परमात्मा का, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं। मैं आपके सामने बैठ पाऊँ ऐसी कोई मुझ में बात नाही। माझ्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की मी त्यांच्या विना करू शकू। ते आई वडील असो, गुरु असो किंवा परमात्मा असो, कारण की माझे भगवान परमात्मा श्रीकृष्ण पण म्हणतात की मी तो परमात्मा आहे, पण या संसारामध्येच तुला आणण्याचं कार्य कोणी केलं असेल, त्रास कोणी सहन केला असेल, तो फक्त आणि फक्त तुझी माता आहे। आणि आईचं महत्त्व असं आहे की आईला मा म्हटलं जातं, मा। आणि तुम्ही जरा लक्ष द्या, परमात्मा शेवटी काय लागलं, मा। तो परमात्माच्या शेवटी मा लागलेले म्हणजे परमात्मा सांगण्याचा प्रयत्न करतोय की आई देखील परमात्माच आहे। जेव्हा आपण आईची सेवा करतो, जेव्हा आपण पित्याची सेवा करतो, तेव्हा आपल्याला देव जास्त आपल्यापासून दूर नसतो। जेव्हा माता पितांची सेवा करतो तेव्हा देव सुद्धा म्हणतो चला ठीक आहे, याला दर्शन देणं गरजेचं आहे। शेवटीच्या क्षणी का असणार, ते आपल्याला त्याची मुरली का होईना दाखवणार। आणि स्वप्नामध्ये किंवा शेवटी जर परमात्म्याची मुरली जरी दिसत असेल तर समजून जा की आपलं जीवन सफल झालं, कारण की परमात्मा हा सत्य आहे। तर इथं श्री वेदव्यासजीने सत्यम परम धीमहि सत्याला वंदन केलं आहे, कारण धर्म न कोई सत्य समान, अगम निगम सब ग्रंथ न गावा। जेवढे ग्रंथ आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, जेवढे ग्रंथ, तुम्ही कोणताही ग्रंथ उचला आणि म्हणा की याच्यामध्ये काय सांगितलं, भागवतामध्ये काय सांगितलं, सत्य। श्री रामचरितमानसमध्ये काय सांगितलंय, सत्य। तुम्ही कोणताही ग्रंथ उचला, नवनाथ ग्रंथ, त्याच्यामध्ये काय, सत्य। त्यात फक्त एकच गोष्ट सांगण्याची प्रयत्न केलेला आहे की सत्य हा केवळ परमात्मा आहे। आणि तुम्ही जर संसाराला सत्य म्हणत असाल तर संसार सत्य नाहीये, संसार मिथ्य आहे। इथं श्री वेदव्यासजीने सत्यम परम धीमहि म्हटलेलं आहे। आणि सत्य कोण आहे, भगवान श्रीकृष्ण। भगवान श्रीकृष्णच कशामुळे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। कागा हा दाविला जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। तर सत्य केवळ परमात्मा आहे। आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण जन्म घेत होते, देवकी माताच्या गर्भामध्ये होते, तेव्हा समस्त देवी देवता आले आणि काय म्हणाले, एक श्लोक त्यांनी गायलेला आहे, त्यांना 9 वेद सत्य म्हटलेलं आहे। 9 वेद कशामुळे, कारण की 9चा अंक जो आहे का तो सर्वात मोठा आहे। तुम्ही म्हणाल की महाराज 10 अंक सुद्धा मोठा आहे, नाही, त्याला आधार आहे, त्याला शून्याचा आधार आहे म्हणून तो मोठा आहे। पण जर 9 अंक पाहिला तर सर्वात मोठा आहे। आणि परमात्मा पण सगळ्यात मोठा आहे आणि तो सत्य आहे म्हणून त्याला 9 वेळेस सत्य म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे की सत्य व्रतम सत्य परम त्रिसत्यम, सत्यस्य योनी निहितम च सत्यम, सत्यस्य सत्यमृतम नेत्रम, सत्यात्मकम त्वा शरणम प्रपन्न। त्याचे नेत्र सत्य आहेत, त्याचं मुख सत्य आहे, त्याचे श्रवण करणारे कान देखील सत्य आहेत। आणि तो शब्द जो काढतो, परमात्मा कोणताही शब्द बोलेल तो देखील सत्य आहे। म्हणून इथे
वेदव्यासजीने सत्याला वंदन केले म्हणून आपण समजायचं की भगवान परमात्म्यालाच वंदन केलेलं आहे, भगवान श्रीकृष्णालाच वंदन केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्णानेच अयोध्यामध्ये राम रूपी अवतार घेतला. प्रभूंनीच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अवतार घेतले, कारण की आपलं जे देह आहे, आपलं मनुष्यरूपी जे जीवन आहे, त्याला गोष्टी समजणं हे अशक्य. कोणी म्हणाल की ज्यावेळेस प्रभू श्रीरामजींनी अवतार घेतलाच होता, मग श्रीकृष्णाने अवतार घ्यायची काय गरज होती? तर गरज होती, कारण की काही गोष्टी मर्यादामध्ये राहून शिकवल्या जाऊ शकत नव्हत्या. प्रभू श्रीरामजींचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादामध्ये राहून कोणत्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकत नव्हत्या, म्हणून त्यांनी लीला अवतार घेतला, लीला पुरुषोत्तम. भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार आहे तो लीला अवतार आहे. माधुर्य एकदम सुंदर. प्रभू श्रीरामजींचा पण सुंदरच अवतार होता, पण ते मर्यादामध्ये होता. रामजींचं ज्यावेळेस चरित्र आपण ऐकतो त्यावेळेस त्यांच्या चरित्रातून आपल्याला समजतं की जीवन कसं जगायचं असतं. एक गोष्ट खूप छान आहे. प्रभू श्रीरामजी सांगतात की मर्यादेमध्ये राहायचं कसं आहे, आणि श्रीकृष्ण सांगतात मर्यादेमध्ये ठेवायचं कसं आहे. हे भगवंताचे दोन प्रकारे सांगण्याचे. कधी कधी ते मर्यादेमध्ये राहून सांगतात, कधी कधी मर्यादेच्या पलीकडे जाऊन सांगतात, पण ते सत्यच सांगतात, ते गोष्टी वाईट सांगत नाही. तर कोणताही ग्रंथ उचलला तर ग्रंथामध्ये 4 गोष्टी असतात. कोणताही ग्रंथ उचलला, भागवत उचला, कोणताही. विषय पहिला, तर दुसरा अधिकार, तिसरा संबंध आणि चौथा फळ. तर इथे शौनकादी ऋषी आपण काल ऐकलं. शौनकादी ऋषी हे श्रोता होते आणि त्यांचे वक्ता जे होते ते सूतजी महाराज होते. तर श्री सूतजी महाराजांना शौनकादी ऋषी विचारतात की भगवान, आम्हाला तुम्हाला 6 प्रश्न विचारायचे आणि तुम्ही आम्हाला त्याची उत्तरं द्याल अशी आमची आशा आहे. सूतजी महाराज म्हणाले ठीक आहे, विचारा तुम्हाला काय विचारायचं. तर सर्वप्रथम शौनकादी ऋषींनी एक प्रश्न विचारलेला. माना तो प्रश्न आपणच विचारलेला आहे. काय विचारलेला आहे की भगवान संसारामध्ये मनुष्य येतो, पण त्याने असं काय केलं पाहिजे की त्याचं कल्याण होऊन जाईल. दुसरा प्रश्न विचारला की शास्त्र तर एवढे की आयुष्य जाईल वाचता वाचता, पण शास्त्र काही संपणार नाहीत. मग शास्त्रांचं सार काय आहे, शास्त्रांचं सार काय आहे, हा प्रश्न विचारला. हा दुसरा प्रश्न विचारल्यानंतर तिसरा प्रश्न विचारतात शौनकादी ऋषी सूतजी महाराजांना. तिसरा प्रश्न विचारतात की भगवान परमात्मा श्रीकृष्ण असो, प्रभू श्रीरामजी असो, हनुमंत असो, हे जन्म का घेतात. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भगवंताचे किती अवतार आहेत. आम्हाला समजत नाही की भगवंताचे किती अवतार आहेत. तर इथं 5वा प्रश्न विचारला आहे की हे सूतजी महाराज, भगवान परमात्मा अवतार तर घेतात, पण त्या लीला कोणत्या कोणत्या करतात. कारण की भक्तांना फक्त लीलाच ऐकायला आवडतात. त्यांचे ते युद्ध केलेले असतो, कोणत्याही गोष्टी आध्यात्मिक गोष्ट ऐकू वाटत नाही. मराठी कळते माझी. आध्यात्मिक गोष्टी भक्तांना ऐकू वाटतात, पण लीला त्याच्यापेक्षा जास्त ऐकू वाटतात. कारण की भगवंताच्या लीला ज्या आहेत त्या खूप प्रेमळ आहेत आणि त्या लीलांद्वारेच प्रेम उत्पन्न होतं. इथे 6वा प्रश्न विचारला आहे की जेव्हा भगवान परमात्मा जन्म घेतल्यानंतर, लीला झाल्यानंतर, लीला करून झाल्या, त्यांचं कार्य झालं, जेव्हा ते आपल्या वैकुंठामध्ये निघून चालले त्यावेळेस धर्म कोणाच्या शरणागती गेला, कोणाला शरण गेला, धर्म कोणाला शरण गेला. इथं असा प्रश्न विचारल्यानंतर श्री सूतजी महाराज म्हणतात की हे शौनकादी ऋषी हो, तुम्ही प्रश्न तर खूप सुंदर विचारले, पण याच्या आधी मी माझ्या गुरूंना वंदन करतो.
माझ्या गुरूंना प्रणाम करतो, कारण की तुमच्या पुढे बसण्याची जी पात्रता माझ्यामध्ये आलेली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या गुरूंद्वारेच आलेली आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यावर पडला, म्हणूनच माझ्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवला, म्हणूनच मी आज तुमच्या पुढे बसण्याच्या योग्य आहे. म्हणून सर्वप्रथम मी माझ्या गुरूंना वंदन करतो. श्री सुखदेव भगवान हे सूतजी महाराजांचे गुरु आहेत. इथं श्री सुखदेव महाराजांचा जन्माची कथा आपण ऐकू. सुखदेवजींचा जन्म हा खूप दिव्य जन्म आहे. सुखदेव महाराज हे गोलोक श्री राधा राणी बसले एक छोटेसे पोपट होते. त्यांच्या कक्षामध्ये सारखं ती राधा 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 म्हणायची. एक वेळेस राधा राणी म्हटल्या, हा जो पोपट आहे तो सारखंच राधा राधा म्हणतो. पण कसं असतं, भक्ताला परमात्म्याचं नाव आवडतं आणि परमात्म्याला भक्ताचं नाव आवडतं. देवाला भक्ताचं नाव आवडतं, भक्ताला देवाचं. हे वेगवेगळं असतं. तर इथं राधाराणीचं नाव कुठं आवडतं? राधाराणीला कोणतं नाव आवडतं? कृष्ण. राधाराणीने त्या पोपटाच्या पिलाला हातात घेतला आणि म्हणाले की हे शुक. शुक म्हणजे पोपटाचं पिल्लू. राधाराणी म्हणाले की हे शुक, राधा ना वध कृष्ण वध. अरे बाळा, तू राधा नको म्हणू, तू कृष्ण वध आणि जा संसारामध्ये आणि कृष्ण नावाचा भजन कर. लोकांना सांग की भगवान परमात्मा कृष्ण आहेत आणि कसे ते या जगाला सांग. त्याद्वारे श्री शुकाचं पिल्लू ते कैलास पर्वतावरती येऊन एक अंड्याच्या रूपामध्ये प्रकट झालं. कैलास पर्वतावरती कोण राहतं? देवोंके देव महादेव. महादेव जिथं ध्यानस्थ बसले होते त्याच्या काहीच दूरीवरती ते शुक ते पोपटाचं पिल्लू अंड्याच्या रूपामध्ये ते प्रकट झालं. आणि महादेव ध्यानस्थ होते, समाधीमध्ये लीन होते. तर तिथं काय झालं, माता पार्वती समोरच बसल्या होत्या. तिथून आले नारदजी. नारदजी सदैव नारायण नारायण म्हणत असतात. काय म्हणत असतात? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 हरि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण
भोलेनाथजीचं दर्शन करण्यासाठी आले होते. पण जेव्हा पाहिलं की भगवान परमात्मा भोलेनाथ हे समाधीमध्ये लीन आहेत, तेव्हा त्यांनी विचार केला की आपण कोणती तरी लीला करूया. कारण की नारद मुनी, देवर्षी नारदजी हे अंतर्यामी आहेत. त्यांना माहीत झालं की इथं शुक राधाराणींनी पाठवलेले एक पोपटाचं पिलू आलेले आणि ते जगाचं कल्याण करणारे, मग त्याला आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल. म्हणून त्यांनी लीला रचली. त्यांनी काय केलं, माता पार्वतीपाशी गेले आणि म्हणाले, प्रणाम माते. माता पार्वती म्हणाल्या, गुरुवर खूप दिवसानंतर आला, या ना बसा, आसन देते तुम्हाला, बसा. देवर्षी नारदजी म्हणाले, बसण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे. बरं एक सांगा, मी पृथ्वीवरती विचरण करून आलो, फिरून आलो. काय माते, कोणामध्ये कोणत्याही पती पत्नीमध्ये प्रेम नाही हो, सत्य कोणीच कोणाला बोलत नाही. पार्वती माता म्हणाले, संसार आहे. देवर्षी नारदजी म्हणाले, तुमच्यामध्ये तर असं नाही ना. मग त्यावेळेस माता पार्वती म्हणाले, असं कसं, अजिबात नाही. भोलेनाथ मला सर्व काही सांगतात, स्वामी मला सर्व काही सांगतात. तर तेव्हा भगवान परमात्मा देवर्षी नारदजी म्हणाले, ठीक आहे, एक प्रश्न विचारतो. सगळं सांगतात ना तुम्हाला महादेव, महादेव तुम्हाला सर्व सांगतात. तेव्हा माता म्हणाले, हां. देवर्षी नारदजी म्हणाले, ठीक आहे, एक सांगा, जे महादेवांच्या गळ्यामध्ये मुंडांची माळ आहे, तुम्ही भोलेनाथजींचा फोटो पाहिला असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये एक खोपडीची माळ असते. माता म्हणाले, ते नाही सांगितलं कधी. मग त्यावेळेस नारदजी म्हणाले, ठीक आहे, बरं एक सांगा, भोलेनाथ जेव्हा ध्यानाला बसतात, तपस्या करण्यासाठी बसतात, तेव्हा ते मनामध्ये काय विचार करत असतात किंवा कोणत्या नावाचा जप करतात, कोणत्या देवाचं दर्शन करतात, ते मला सांगा. सांगितलं असेल ना तुम्हाला. माता पार्वती म्हणाले, ते नाही सांगितलं. नारदजी म्हणाले, तो काय का प्रेम, ऐसा कह के नारदजी चल पड़े, कहने लगे, नारायण नारायण. तो काय का प्रेम माते, अब आप ही देखो, करना क्या है, पूछना है तो पूछो, क्योंकि आपसे भी भगवान बात नहीं, कोई सत्य नहीं कहते. जैसे संसार में कोई बात नहीं बताते, वैसे ही भगवान भी आपसे बात नहीं बताते. तर तेव्हा माता पार्वती रुसल्या आणि बरोबर जिथे महादेव बसले होते, भोलेनाथ बसले होते, तिथे समोर येऊन बसले, रुसल्या. म्हणजे आता बोलायच नाही. मग त्यावेळेस भगवान परमात्मा भोलेनाथ यांचं ध्यान विधी पूर्ण झाली. ते त्यांच्या समाधीमधून उठले आणि डोळे उघडता क्षणी पाहिलं तर माता पार्वती पुढे बसल्या होत्या. महादेव म्हणाले, देवी तुम्ही असं का बसलाय, चिंतामध्ये वाटताय. माता पार्वती म्हणाले, नाही, मी चिंतेमध्ये नाहीये. भोलेनाथ म्हणाले, का, पर्वतावरती कुणी आलं होतं का. माता पार्वती म्हणाले, हां, देवर्षी नारदजी आले होते, गुरुवर देवर्षी नारदजी आले होते. भगवान भोलेनाथ म्हणाले, हां, म्हणजे देवर्षी नारदजीने काही ना काही लीला केली. मनातच म्हटले, त्यांना समजून गेलं म्हणजे काही ना काहीतरी लीला केलीच असेल. मग तेव्हा भोलेनाथ म्हणाले, अच्छा ठीक आहे, काय म्हणाले. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, ते काय म्हणाले ते राहू द्या, मला आधी सांगा की तुमच्या गळ्यामध्ये मुंडांची माळ आहे, खोपडीची माळ आहे, ती कोणाची आहे आणि ती गळ्यात का घातली आहे. महादेव हसले, म्हणजे देवी हा प्रश्न आहे तुझा, बरं ठीक आहे, दुसरा तर आणखीन काय प्रश्न असेल तेही विचार. माता पार्वती म्हणाल्या, तुम्ही समाधीमध्ये जेव्हा लीन असतात तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणत्या देवाचं दर्शन करतात आणि कोणत्या देवाचं नामस्मरण करतात. भोले म्हणाले, बस याचं उत्तर पाहिजे तुला, मी सांगतो. माता पार्वती म्हणाले, सांगा.
भगवान भोलेनाथ म्हणाले की देवी, हे जे गळ्यामध्ये माझी मुंडांची माळ आहे ना, ही तुझेच मुंडे, हे तुझेच आहेत. माता पार्वती म्हणले, वा, मी एवढे वेळेस मेले आणि तुम्ही एकदा पण नाही. परमात्मा म्हणाले, देवी, मी अमर कथा ऐकलेली म्हणून माझी मृत्यू होत नाही. माता पार्वती म्हणाला, असं तू मला का सांगितली नाही? भगवान भोलेनाथ म्हणाले की देवी, गोष्ट ही गोष्ट सांगितल्यासारखी असते, पण भगवंताची कथा ही जेव्हा पुढच्याच्या मनामध्ये उतरते की मला ऐकायची आहे, तेव्हाच सांगितली पाहिजे. जबरदस्ती का सांगू मी तुला? तू मला कधी म्हटलीच नाहीस की मला कथा ऐकायची, म्हणून मी तुला हरिकथा सांगितलीच नाही, अमर कथा सांगितलीच नाही. माता पार्वती म्हणाले, मला आता ऐकायची, तुम्ही मला आता ऐकवा. भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे. माता पार्वती म्हणाले, एक दुसरा प्रश्न राहिला ना पण? भगवान म्हणाले, हां. तर माझ्या मनामध्ये मी त्याच लीलांचं वर्णन करतो, जी की अमर कथा आहे भगवंताची. तीच कथा मी मनामध्ये त्या कथेचं, त्या लीलांचं दर्शन करतो, त्या भगवंताचं दर्शन करतो. आणि भगवान भोलेनाथ हे राम नाम जपतात. कोणतं नाव? राम नाम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. बोलो सियावर रामचंद्र भगवान की. तर भगवान परमात्मा जे भोलेनाथ आहेत ते राम नाम जपत असतात. माता पार्वती म्हणाल्या, मला आता कथा ऐकायची, मला तुम्ही कथा सांगा. भगवान भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, मी कथा सांगतो, पण देवी ही गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी कथा सांगतोय तोपर्यंत तुला हुंकार भरायची, तुला हुंकार भरायची. नाही तर असं होऊ नये की तू झोपशील. माता पार्वती म्हणा, ठीक आहे, मी हुंकार भरणार. तर भगवान परमात्म्याने कथा सांगण्याच्या आधी त्यांचा डमरूचा आवाज केला. का तर जवळ कोणता एखादा जीव असेल तर तिथून दूर होऊन जाईल. मग शुक जे अंड्यामध्ये होतं ते पळू शकत नव्हतं. मग जेव्हा भगवान परमात्म्याने डमरूचा आवाज केला तेव्हा तो शुक, ते अंड्याचं अंड ते फुटलं आणि त्यातून शुक हे बाहेर आले. बाहेर येताच भगवान परमात्मा कथा सांगू लागले. माता पार्वती हुंकार भरू लागल्या.
जेव्हा कथा झाली, संपत आली तेव्हा माता पार्वती झोपी गेल्या. तेव्हा शुक त्या पोपटाच्या पिल्लाने विचार केला, अरे देवा, आता जर माता पार्वतींनी देवी माताने जर आवाज नाही दिला, हुंकार नाही भरली, तर महादेव कथा सांगण्याची थांबवतील. तर तेव्हा ते शुक, पोपट कसं असतं, नकल करतं, तसं ते माता पार्वतीसारखी नकल करायला लागलं. ते हुंकार भरू लागलं. मग ज्यावेळेस कथा संपूर्ण झाली त्यावेळेस महादेवांनी जय करायला लावला की भागवत भगवान की जय. तर तेव्हा माता पार्वती लगेच उठल्या, डोळे उघडून पाहू लागल्या, म्हणाले, स्वामी कथा झाली? महादेव म्हणाले, हां. तू झोपली होती? माता पार्वती म्हणाले, हां, मला परत कथा सांगा. महादेव म्हणाले, ठीक आहे, मी कथा तुला डबल सांगतो, पण एक गोष्ट सांग, तू झोपली होती, हुंकार कोण भरत होतं? तिथंच ते शुकाचं पिल्लू दिसलं. भगवान भोलेनाथ एवढे चिडले की त्रिशूळ उचलला आणि त्याच्या पाठीमागं लागलं. शुकाचं पिल्लू पुढे पळू लागलं आणि त्यांच्या पाठीमागं भोलेनाथ त्रिशूळ घेऊन. शुकाचं पिल्लू वेदव्यासांच्या कुटियामध्ये गेलं. तिथे वेदव्यासांची पत्नी सूर्याला अर्घ देत होती. ओम, तिचं मुख उघडं होतं. ते शुकाचं पिल्लू तिच्या मुखाद्वारे तिच्या गर्भात गेलं. पाठीमागून द्वारामध्ये उभारून भोलेनाथ म्हणाले की हे वेदव्यासजी, तुमच्या कुटियामध्ये माझा चोर आलाय, त्याला बाहेर पाठवा. वेदव्यासजी बाहेर आले आणि म्हणाले की भगवान, मी धन्य झालो, तुम्ही आज माझ्या द्वारी आलात. भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, माझा चोर आला, तुम्ही बाहेर पाठवा, माझ्याला दंड द्यायचा आहे. वेदव्यासजी म्हणाले, तुमच्यापाशी असं काय की तुमच्यापासून चोरी करल? धन म्हणावं तर धन पण नाहीये, घर म्हणावं तर घर पण नाहीये, कैलास पर्वतावरती राहता, गळ्यामध्ये साप आधी घालता, तुमच्यापासून घेऊन तरी काय जाणार? महादेव म्हणाले, हे व्यासजी, त्यांनी माझी अमर कथा चोरली. महादेव असं म्हटल्यानंतर वेदव्यासजी हसू लागले, म्हणू लागले की देवा, खरंच तुम्हाला भोलेनाथ म्हणतात ना, ते खरंच आहे. तुम्ही किती भोले तो. अहो, जर त्यांनी अमर कथा ऐकली ते मरणार कसा? तुम्ही त्याला दंड कसा, तुम्ही मृत्युमुखी त्याला कसं घालणार? आणि तुम्ही घातलं तरी अमर कथा चुकीची ठरल. भोलेनाथ म्हणाले, ते तर बरोबर आहे, मग आता काय करू? तुम्ही तरी त्याला बाहेर पाठवा, मी त्याला बंदी बनवून ठेवल. वेदव्यासजी म्हणाले, मग तर त्याचं जीवन धन्य झालं. तुम्ही त्याला बंदी बनवताय म्हटल्यानंतर तुम्ही बंदी बनवताय, तो धन्य झाला. हो, वेदव्यासींचं असं बोलणं ऐकल्यानंतर महादेव म्हणाले, ठीक आहे, जाऊ द्या, मी त्याला क्षमा करतो. आणि तिथून महादेव निघून गेले कैलास पर्वतावर. आता हे शुकाचं पिल्लू वेदव्यासींच्या पत्नीच्या गर्भामध्ये होतं, तर ते 12 वर्ष तिथे राहिलं, बाहेरच नाही आलं. का नाही आलं? ते म्हणाले की या संसारामध्ये माया खूप आहे, मी मायेमध्ये फसून जाईल. तेव्हा ते खूप दिवस झाले वेदव्यासजी बाहेरून म्हणतात की अरे बाळा बाहेर आहे, अरे बाळा बाहेर आहे, पण ते काही येत नव्हतं. ते म्हणायचं, नको, बाहेर परमात्म्याची माया आहे, मी जर बाहेर आलो तर संसारामध्ये अडकून जाईल, माझं लग्न होईल, माझे लेकरं होतील, मग मी भगवंताचं भजन करू शकणार नाही. असं म्हटल्यानंतर वेदव्यासजीने साक्षात परमात्म्याला वंदन केलं. म्हणाले की आता तुम्हीच बघा काय करायचं ते. कारण की 9 महिने एका बाळाला गर्भामध्ये सांभाळणं एवढं कठीण जातं, तर 12 वर्ष कसं सांभाळलं असेल? तर तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले की हे बाळा, हे शुक, तू बाहेर आहे, तुला माझी माया सतवणार नाही. आतमधून शुकदेव म्हणाले, वचन देता का? वचन देत असेल तर बाहेर येतो. परमात्मा म्हणाले, तुला माझ्यावर विश्वास नाही? विश्वास आहे हो, तुमच्या मायेवर विश्वास नाहीये. भगवान परमात्मा म्हणाले, तू ये तर बाहेर, तुला माझी माया सतवणार नाही. भगवंताच्या म्हणण्यानुसार श्री सुखदेव भगवान गर्भाच्या बाहेर आले. येता क्षणी नालछेदन संस्कार देखील झालेला नाहीये, नाल गळ्यात टाकली आणि वनामध्ये निघून गेली तपस्या करण्यासाठी.
पाठीमागून वेदव्यासजी ओरडतात, अरे बाळ, अरे शुक, अरे थांब रे बाळ, अरे थांब. आता इथे म्हणाल की व्यासजींना मोह कसा झाला, संतांचा मोह कसा झाला, तर व्यासजींना मोह नाही झालेला. अरे कोणत्या पित्याला असं वाटेल की आपल्या घरामध्ये भक्त जन्माला आलाय आणि तो घराच्या बाहेर जाईल? कोणाला वाटेल? सर्वांना वाटेल की एखादा भक्त घरामध्ये यावा, त्याचं चरण घराला स्पर्श व्हावं, तो एकदा घरामध्ये येऊन भजन करावं त्यांनी. म्हणून व्यासजी श्री शुकदेव भगवंताच्या पाठीमागे लागले की बाळा अरे थांब रे. पण शुकदेव भगवान थांबले नाहीत. जन्मता क्षणी त्यांना वैराग्य झालं आणि ते जंगलामध्ये निघून गेले. आणि 12 वर्ष शुकदेव भगवानचे गर्भामध्ये राहिले नाहीयेत, गर्भामध्ये भजन केले, गर्भामध्ये राहून भजन केले, गर्भामध्ये राहून भजन केले. गर्भ तर किती दुर्गंधीचा असतो, नरक म्हटलं जातं, दुसरं घाण असते ना, तिथं भजन केलं. अशी श्री शुकदेव भगवंताच्या जन्माची कथा असते, सांगितली जाते. तर इथं वेदव्यासजी सूतजी महाराज वंदन करतात नारायण भगवंतांना, श्री व्यासजींना, कारण की व्यासजींच्या कृपेनेच आज इथं आहोत आपण. श्री शुकदेवजींच्या कृपेनेच आपण इथं आहोत. सत्संग त्यांच्याच कृपेने करतो, कारण की आपले भगवान संतांना जास्त महत्त्व देतात. आणि महाराष्ट्र ही संत भूमी पण म्हटली जाते. भगवान परमात्मा आणि वेदव्यासजींना इथे वंदन करतात की नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नारायण भगवंताला प्रणाम केले, माता सरस्वतीला वंदन केले. तर इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की जीवाचं कल्याण कसं होणार आहे. तर इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की संतांच्या संगतीने लागल्याने जीवाचं कल्याण होणार आहे. संतांच्या संगतीला लागल्यानंतर जीवाचं कल्याण होणार आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. लाग सके तो लाग रे तेरी अच्छी बनेगी. लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. रामचरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी. लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से तोड़े हंस बनावे. तेरे
अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी। तर इथं सुजी महाराज म्हणतात की संतांच्या संगतीने राहिल्याने आपलं कल्याण होणार आहे. आपले परमात्मा पण म्हणतात की संतांसोबत पहिली भक्ती कर आणि त्याच्यानंतर माझी कथा ऐक. परमात्मा पण सांगतो. इथं दुसरा प्रश्न विचारलाय की भगवंताचे अवतार किती आहेत. तर श्रीमद भागवत महापुराणाच्या अनुसार भगवंताचे 24 अवतार मांडले गेलेले आहेत. तसे तर भगवंताचे अनेक अवतार आहेत, पण मुख्य 24 अवतार मांडले गेलेले आहेत. सर्वप्रथम अवतार आहेत सनक सनंदन सनातन सनत कुमार. द्वितीय अवतार भगवंताने घेतला वराह अवतार. तृतीय ज्यांना आजकाल TV सिरियलमध्ये जोकर दाखवलं जातं, ते जोकर नाही आहेत, ते साक्षात भगवंताचे अवतार. कोण? देवर्षी नारदजी. प्रत्येक भक्ताला घडवण्याचं कार्य गुरु करतो, तर देवर्षी नारद ही गुरु आहेत. तिसरा अवतार भगवंताने देवर्षी नारदजींचा घेतला. चौथा अवतार साक्षात नरनारायण, आपले भारतीयांचे दैवत, मुख्य देव म्हटलं जातं. नंतर घेतला कपिल अवतार. कपिल भगवान ज्यांनी आपल्या माताला खूप सुंदर ज्ञान दिलं, ज्ञान सांगितण्याचा प्रयत्न केला आणि ज्ञान सांगितलं. सहावा अवतार भगवंताने दत्तात्रय अवतार घेतला. त्याच्यानंतर यज्ञ भगवान, त्याच्यानंतर ऋषभ, नंतर प्रथु, मत्स्य, कश्यप, धन्वंतरी आणि भगवंताचं खूप सुंदर असा अवतार मोहिनी अवतार. मोहिनी अवतार एकदा घेतला. त्याच्यानंतर नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. त्याच्यानंतर भगवंताने एक सुंदर असा वामन अवतार घेतला. वामन अवतारानंतर भगवान परशुरामजींनी जन्म घेतला. ते साक्षात भगवंतच आहेत. त्याच्यानंतर अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामजींनी जन्म घेतला. त्याच्यानंतर श्री वेदव्यासजी साक्षात भगवंतच आहेत. त्याच्यानंतर श्री बलराम, दाऊदादा, नंतर कृष्ण भगवान, साक्षात भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी मथुरेमध्ये जन्म घेतला, पण जन्म घेताच तिथून निघून गेले, तिथे थांबले नाहीत नंतर जास्त. कारण की जिथं भगवंताचे भक्त असतात, भगवान पण तिथं जायला जास्त, त्यांना तिथं जायला आवडतं. जिथं पापी जास्त असतात ना, तिथं भगवान कधी थांबत नाहीत, म्हणून भगवान तिथून निघून गेले. त्याच्यानंतर भगवंताने बुद्ध अवतार घेतला. नंतर हंस, हॅग्रीव आणि 24वा अवतार जो की होणार आहे, कलियुगाच्या अंतताई होणार आहे, तो आहे कल्की अवतार. पण तो अवतार असा आहे की त्याच्यावर कोणी प्रेम करू शकणार नाही. जसं भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांच्यावरती प्रेम होतं की कमळा समान, कमळाच्या पंखुडी समान नेत्र आहेत, किती सुंदर रूप आहे. प्रभू श्रीरामजीकडे जेव्हा पाहतो त्यावेळेस किती सुंदर वाटतं की किती सुंदर अवतार घेतला. पण ज्यावेळेस कल्की अवतार घेतील भगवान, तर तेव्हा त्यांच्याकडे बघून प्रेम होणार नाही, कारण की ते रागीट असणार तेव्हा आणि घोड्यावरती सवार असणार, हातामध्ये तलवार, पुन्हा क्षत्रिय रूप असेल आणि घोड्यावरती सवार होऊन दुष्टांचा संहार करणार, असा कल्की अवतार होणार. सुजी महाराज म्हणतात की हे ऋषियो, हा जो ग्रंथ आहे हा वेद संबंधित ग्रंथ आहे. आणि हे वेद
ज्यावेळेस लीला वेदव्याजीने ते सांगितला, लीला गणेशजींनी, त्याच्यानंतर जेव्हा हे ग्रंथ निर्माण होत होता तेव्हा भगवान व्यासजी हे चिंताग्रस्त होते, किंवा त्यावेळेस भागवत निर्माण नव्हतं झालं, चिंतामध्ये होते. तर तेव्हा ते भगवंताला प्रणाम करू लागले की मी एवढी संहिता तयार केली, एवढी शास्त्र वेदांत लिहिले, पण मला आनंद का भेटत नाहीये. तर तेव्हा वेदव्यासजीने भगवंताला स्मरण करू लागले की मला आनंद का भेटत नाही, मी एवढं केलं जगाच्या कल्याणासाठी, मला आनंद का भेटत नाहीये. तर तेव्हा साक्षात नारदजी आले आणि म्हणाले की तुम्ही वेदांत ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, पण भगवंताची लीला सांगितली नाही, आणि भक्ताला भगवंताची लीलाच आवडते. व्यासजी म्हणाले की नारदजी तुम्ही हे म्हणता तर ठीक आहे, भगवंताच्या लीला भक्ताला जास्त ऐकू वाटतात, पण याचं उदाहरण तरी सांगा, मला समजणार कसं. तेव्हा नारदजी म्हणतात ठीक आहे, माझ्या पूर्वजन्माची मी कथा सांगतो. तरी तर नारदजींचं पूर्वचरित्र सांगितलं. नारदजी म्हणतात की हे वेदव्यासजी, मी भगवंताचा भक्त तर पुन्हा झालो, याच्या आधी मी एक दासी पुत्र होतो, मी एका दासीचा पुत्र होतो. पिता नव्हते, माझी आई लोकांच्या घरी जाऊन भांडे घासून मला माझं पोट भरायची आणि मला सांभाळायची, घरोघरी जाऊन भांडे घासायची, मंदिरातली सेवा करायची. मी छोटासा होतो. तेव्हा आमच्या गावामध्ये संत आले आणि ज्या मंदिरामध्ये थांबले त्या मंदिराची सेवा माझ्या आईकडे होती. माझ्या आईसोबत मी जायचो आणि जेवढी सेवा होईल तेवढी सेवा मी त्यांची करायचो. कधी फूल आणून द्यायचो, कधी त्यांना आंघोळीसाठी पाणी गरम करायचं, कधी पूजेसाठी त्यांना काही गरज असेल तर त्यांना ती गरज, फूल लागत असतील, पाणी लागत असेल तर ते गोष्टी त्यांना नेऊन द्यायचं. मी त्यांची सेवा करायचो. चातुर्मासामध्ये त्यांची पूर्ण सेवा केली, त्यांच्या मुखी कथा ऐकली. पण जेव्हा संत जाऊ लागले तेव्हा मला चांगलं वाटलं नाही, माझ्या डोळ्यातून अश्रू आले की एवढे दिवस झालं संत माझ्यापाशी राहिले आणि आता निघून जात आहेत. नारदजी म्हणाले की संत महात्मा, मी तुमच्याजवळ एवढ्या दिवस राहिलो, माझी सेवा तुम्ही एवढी स्वीकार केली, दासी पुत्र असताना एवढी सेवा स्वीकार केली, आणि आता तुम्ही मला एकटं सोडून जाताय. गुरुया तुम्ही मला सोडून जाऊ नका, जर झालं तर मला सोबत घेऊन चला. महात्मा म्हणाले अरे बाळा, तुझी आई तुझ्या पायी जिवंत रे, आणि जर मी तुला घेऊन गेलो तर तुझी आई तुझ्या विना जगू शकणार नाही. देवर्षी नारदजी रडू लागले, मला काही माहित नाही, मला तुमच्यासोबत यायचंय, मला फक्त तुमच्यासोबत यायचंय, मला परमात्म्याशी तुम्ही जोडून द्या आणि मला फक्त तुमच्यासोबत यायचंय, मला एवढंच माहित आहे. संतांनी समजून गेले की या बाळाच्या हृदयामध्ये भगवंताची भगवंताचं प्रेम उत्पन्न झालेले आणि हा आता राहू शकणार नाही. तेव्हा संत म्हणाले, बाळा तू काळजी करू नको, ही माळ घे आणि भगवंताचा मंत्र देतो आम्ही, त्या मंत्राचा जप कर, आणि जेव्हा वेळ होईल, जेव्हा तुझी माता आज्ञा देईल तेव्हा तू आमच्याकडे ये. असं म्हटल्यानंतर नारदजी म्हणाले ठीक आहे. संत तिथून निघून गेले. आता देवर्षी नारदजी दिवस ना रात्र माळ हातामध्ये घेऊन द्वादश मंत्राचा जप करू लागले. माताने पाहिलं, संतांनी माझ्या पोराला पार बाबा म्हणून टाकायचा विचार केला दिसतोय. जर हा असाच माळ जप करत राहिला तर हा महात्मा बनेल, संन्यास घेईल आणि मला सोडून निघून जाईल. याचं लग्न करून द्यायला पाहिजे.
आता देवर्षी नारदजींच्या माता तर मुलगी बघायला लागली. देवर्षी नारदजी म्हणाले, माझी आई माझं लग्न करण्याचा विचार करते आणि मी परमात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. देवर्षी नारदजींनी भगवान परमात्म्यापाशी प्रार्थना केली की देवा असं काहीतरी कर की माझं लग्न व्हायला नाही पाहिजे, नाही तर तुझी मी भक्ती नाही करू शकणार. भगवंताने चक्र चालवलं आणि रात्रीची वेळ होती. देवर्षी नारदजींची आई गाईच्या गोठ्यामध्ये गेल्या आणि एका काळ्या सर्पाच्या अंगावरती पाय पडला आणि सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला. गावातले लोक सांगायला आले की अरे नारद, तुझी आई मरण पावली. देवर्षी नारदजींना वाईट वाटलं नाही तिथं. ते म्हणाले वा बढिया आहे. पण त्यांनी मनात विचार केला, आता मी इथं नाचाय जर लागलो तर लोक काय म्हणतील की आई मेली आहे आणि पोरगं नाचायला लागले. तर तेव्हा देवर्षी नारदजीने जेवढी संपत्ती होती, संपत्ती जास्त नव्हती पण जेवढी होती तेवढी श्राद्ध कर्मामध्ये वगैरे पिंडदानामध्ये वगैरे लावली आणि पिंडदान करून त्यांनी तीच माळ घेतली आणि तोच मंत्र जप करत करत जंगलात निघून गेले. एका वृक्षाखाली थांबले आणि जलपान केले आणि तिथे वृक्षाखाली बसून द्वादश मंत्राचा जप करू लागले. नेत्र बंद केले आणि नेत्र बंद करताच देवाचं दर्शन झालं. किती एक क्षणासाठी एवढं सुंदर रूप भगवंताचं पाहिल्यानंतर कोणाला पाहू वाटणार नाही. ते लगेच अदृश्य झाले, मनामध्येच अदृश्य झाले. देवर्षी नारदजी म्हणाले, परमात्मा एवढा सुंदर आहे, बरं एवढंच वेळ का दर्शन दिलं मला? छटपटू लागले, तडफडू लागले, म्हणू लागले की देवा मला आणखीन दर्शन पाहिजे. पुन्हा माळ हातात घेतली, पुन्हा मंत्र जपू लागले, दर्शन नाही झालं. पुन्हा 2-3 दिवस निघून गेले. म्हणजे आता मला दर्शन पाहिजेच रे देवा, तू एवढं सुंदर आहे, सांगतो मला दर्शन का देत नाहीस? तेव्हा आकाशवाणी झाली, म्हणाले बाळा तू तपस्या केलीस पण तुझं एवढं पण पुण्य नाही की परत तुला परमात्म्याचं दर्शन होईल. पण चिंता करू नको, तुझा दुसरा जन्म होईल आणि त्या दुसऱ्या जन्मामध्ये तू साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र मानला जाशील, परमात्म्याचा भक्त. जेव्हा काळाने चक्र घुमवलं, पूर्ण संसारामध्ये भगवंताची लीला पसरली आणि संसार नष्ट झाला. नष्ट झाल्यानंतर देवर्षी नारदजींचा जन्म ब्रह्मपुत्र म्हणून झाला. वेदव्यासजींना नारदजी म्हणतात की हे वेदव्यासजी, माझा जन्म असा झाला. आणि एक गोष्ट सांगू का, माझ्या हातामध्ये जी वीणा आहे ना, ही वीणा मी कुठून मुंबईहून खरेदी केलेली नाहीये, ही वीणा मला साक्षात भगवंताने दिलेली आहे. देवर्षी नारदजींच्या हातामध्ये जी वीणा असते ना, ती त्यांनी बनवलेली किंवा कुठून घेतलेली नाहीये, त्यांना साक्षात परमात्म्याने दिलेली आहे. आणि सांगितले की जेव्हा तू ही जी तार छेडशील, जेव्हा ही जी ताल वाजवशील, तार छेडून माझं नाव घेशील, तेव्हा मी तिथे प्रकट होईल. जेव्हा देवर्षी नारदजी हे त्यांचं पूर्वचरित्र सांगितलं, तेव्हा वेदव्यासजी म्हणाले, धन्यवाद देवर्षी नारदजी, माझं नेत्र ओपन झाले, आता माझे नेत्र उघडले. तेव्हा श्री वेदव्यासजीने भागवतची संहिता तयार केली, त्याच्यामध्ये लीलांचं वर्णन केलं आणि गणेशजींनी ही संहिता लिहिली. गणेशजी ज्यावेळी संहिता लिहित होते, गणेशजी तर खूप स्पीडने लिहित होते. तेव्हा वेदव्यासजींना असं वाटत होतं की मी लीला म्हणतोय, गणेशजी लिहितायत, पण ते मी लीला मनामध्ये प्रकट म्हणजे त्याचा आनंद घेऊ शकत नाही. तर तेव्हा वेदव्यासजी असे कुट प्रश्न टाकतात, असे कुट श्लोक टाकतात की त्याचं लवकर त्या श्लोकांचा अर्थ काढणं गणेशजींना अवघड जातं. अशा प्रकारे भागवतची संहिता वेदव्यासजी गणेशजीद्वारे लिहून काढतात. भागवतची संहिता भागवत ही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याचा सार आहे. आपण म्हणतो स्त्रियांना वेद वाचण्याचा अधिकार नाही आहे,
भागवत खूप आहे, गरज पण नाही वेद वाचण्याची, भागवत खूप आहे. आणि वेदांचे श्लोक असे पूर्ण संस्कृत समजणार देखील नाही. कलियुगामध्ये आहेच. जर आता कोणाला विचारलं की इंग्लिश येते, संस्कृत येते, कोणाला जास्त संस्कृत येत नाही. क्वचित असे लोक असतील त्यांना संस्कृत येत असेल. तर इथं भागवतची संहिता लिहून झाली. नारदजींनी त्यांचं पूर्वचरित्र सांगून वेदव्याजींचे डोळे उघडले. वेदव्याजीने भागवतची संहिता लिहिली. जेव्हा व्यासजीने संहिता लिहिली त्यावेळेस त्यांनी विचार केला की आता ही उचित अधिकारी कशी दिलं पाहिजे, म्हणजे तो उचित अधिकारी कोण आहे, योग्य अधिकारी कोण आहे. त्यांनी विचार केला की माझ्या मुलापेक्षा जास्त कोणी अधिकारी नसेल. आता विचार कराल की त्यांच्याच मुलाला का, कारण की श्री व्यासजींचा मुलगा श्री शुकदेव भगवान आहेत आणि त्यांच्यापेक्षा अधिकारी कोणी नाही, कारण की ते जन्मतच वैराग्य आहेत, त्यांनी वैराग्य धारण केलेले. म्हणून वेदव्यासजीने शुकदेव भगवानांना ही कथा अध्ययन करवली आणि श्री शुकदेव भगवंताने ही कथा राजा परीक्षितीला सांगितली. आता इथे विचारले की राजा परीक्षित कोण होता, तर ते राजा परीक्षितची कथा येते. महाभारताच्या युद्धामध्ये ज्यावेळेस महाभारताचे युद्ध झाले तेव्हा दुर्योधन हा एकटा जिवंत होता, बाकी सर्व मृत्युमुखी गेले होते. तर तेव्हा भीमसेनजींनी त्यांच्या मांडीवरती गदा मारली होती आणि ते तिथे तडपू लागले होते. भगवान श्रीकृष्ण भीमसेनना म्हणाले की सोड याला इथंच, तडपू दे याला इथंच. आणि पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण तिथून निघून गेले. दुर्योधन तिथे तडपू लागला. तेवढ्यात तिथे अश्वत्थामा आला. म्हणाला की हे दुर्योधन, मी तुझं मीठ खाल्ले, तुझं जेवण केलंय, तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. मैंने तेरा नमक खाया है, बता मैं तेरे लिए क्या करूं. दुर्योधन ने कहा देख भाई, पांचों के पांचों पांडव, सिर्फ 5 पांडव थे,